हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत. लेट्स सी, इंडेक्स जो ऑप्शन ट्रेडिंग करतो, राईट. इंडेक्स ऑप्शन जनरली खूप जण करतात आणि खूप कन्सिस्टंट एक चांगला रिटर्न आपण म्हणू शकतो की एक एक्सपेक्ट करू शकतो इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन मध्ये, कारण पोझिशनली आणि इंट्राडे बघायला गेलो तर खूप जास्त मोमेंटम आपल्याला मिळतात. आणि इंट्राडे जर स्पेसिफिकली मला डिस्कस करायचं असेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंट्राडे पण डिस्कस करूया की इंट्राडे मध्ये किती मोमेंटम आपल्याला मिळू शकतो इंडेक्स कॉन्ट्रीब्युशनच्या डेटा पॉईंट सोबत 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 आपण पोझिशनल ट्रेडिंग पण डिस्कस करूया की पोझिशनल ट्रेडिंग मध्ये जर मी एखादी ट्रेड्स बनवतोय सो किती बेनिफिट आहे. ओके, सो लेट्स कम टू दी पॉइंट. मी जास्त वेळ जो आहे तो इंट्रोडक्शन मध्ये नाही इन्व्हेस्ट करत युजली, जर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तर, राईट. सो आपण डिरेक्टली कन्सेप्ट वरती येऊया आणि ट्राय करूया की कसं आपण तिकडे ट्रेड्स बनवू शकतो, राईट. सो कन्सेप्ट इज सिम्पल. माझी जर आय होप तुम्हाला माझी स्क्रीन विजिबल असेल. आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त इंडेक्स कॉन्ट्रीब्युटर वर यायचं. इथे येऊन तुम्हाला सर्च करायचं इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन. नाव इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन टूल आहे काय तरी. सो इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन जो डेटा पॉइंट आहे ना, तो स्पेसिफिकली तुम्हाला हेल्प करतो की त्याच्या नावातच उत्तर आहे बघा, इंडेक्स आहे आणि कॉन्ट्रीब्युशन. सो इंडेक्स मध्ये किती स्टॉक्स आहेत ते कसे कॉन्ट्रीब्युट करतायत ते तुम्हाला इथे समजतं. ओके, सो लेट्स सी, जर मी निफ्टीचं सांगायला गेलं तर निफ्टीमध्ये वी हॅव ऑलमोस्ट 50 एफ स्टॉक्स जे आहेत, 50 स्टॉक्स आपण आपले लिस्टेड आहेत आपल्या ओव्हरऑल इंडेक्स मध्ये. सो जर निफ्टीचे मॅक्झिमम स्टॉक्स, ओके, ऑफकोर्स वेटेज स्टॉक जे असतात ते जर पॉझिटिव्ह गेले तर मॅक्झिमम स्टॉक जे आहेत ते पॉझिटिव्ह जाणार आहेत. सो लेट्स सी, निफ्टीचे मॅक्झिमम स्टॉक जर बुलिश असतील किंवा एक पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये असतील, राईट, सो ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन. ओके, सो लेट्स सी, जर मी इथे निफ्टी सिलेक्ट केलंय, यू कॅन सी निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 50 स्टॉक्स असेल. सगळ्या 50 स्टॉक्सचा तुम्हाला इथे एक एक बॉक्स मिळेल. ओके, त्यातले ओव्हरऑल पॉझिटिव्ह स्टॉक्स किती आहेत, तर पॉझिटिव्ह स्टॉक्स आहेत ऑलमोस्ट 36 आणि नेगेटिव्ह स्टॉक्स किती आहेत, नेगेटिव्ह स्टॉक्स समवेअर अराउंड आहेत 14, राईट. सो कुठेतरी निफ्टीचा बघा जो चेंज आहे प्राइस आणि ओवाय तो कुठेतरी पॉझिटिव्ह चेंज आपल्याला दिसतोय, राईट. व्हाय? बिकॉज ऑफ दी द पॉझिटिव्ह मोमेंटम. एक पॉझिटिव्ह मोमेंटम आहे कुठेतरी स्टॉक्स मध्ये, राईट. तेच जर मी ह्या पर्टिक्युलर स्क्रिप्ट बद्दल बोलतोय, पण ते जर मला सेक्टर परफॉर्मन्स बघायचं तर सेक्टर परफॉर्मन्स मध्ये येऊन तुम्ही चेक करू शकता की कोणता असा सेक्टर आहे जो ओव्हरऑल पॉझिटिव्ह रिटर्न देतोय, राईट. सो जर तुम्ही ह्या सेक्टरवरती कसं ठेवलं तर बघा तुम्हाला अदर सेक्टर्स म्हणजे जे अदर सेक्टर्स आहेत, अदर कॅटेगरीमध्ये स्टॉक्स आहेत त्यांचा मिळेल. मग कॅप गुड्स मध्ये जे जे स्टॉक्स आहेत त्यांचा ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन किती आहे, तर 12 पॉईंटचा कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन आहे. इन्फ्रामध्ये किती पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते तुम्हाला इथे दिसेल. एफएमसीजी मध्ये किती पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन आहे, नेगेटिव्ह आहे तर नेगेटिव्ह दिसणार. आणि मेटल सेक्टर, ऑटो सेक्टर, प्रायव्हेट बँक, टेलिकॉम, सो प्रत्येक बॉक्समध्ये तुम्ही कर्सर ठेवला तर इकडे तुम्हाला त्याचा हायलाइट होऊन मिळेल की हा सेक्टरचं इथे इथे एवढं एवढं कॉन्ट्रीब्युशन आहे, राईट. सो हे आपण कसं फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ सेक्टर अनालिसिस. इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन मध्ये जर तुम्ही सेक्टर मध्ये गेला तिकडे ऑप्शन आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही इन डिटेल समजू शकतात की त्या पर्टिक्युलर सेक्टरचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे इंट्राडे साठी त्या मुवमेंटला. ओके, सेम लॉजिक जर मी बँक निफ्टी स्टॉक्स बद्दल सांगायला गेलो तर बँक निफ्टीचे जे काही स्टॉक्स ओव्हरऑल लिस्टेड आहेत त्या ओव्हरऑल स्टॉकचा जो मुवमेंटम आहे त्या पर्टिक्युलर डेचा ते आपल्याला दिसेल. आपण थोड्याला पास्ट मध्ये पण जाऊ शकतो की त्याने पास्ट मध्ये मुवमेंटम कसा दिलेला आणि त्यावरती आपण कसा ट्रेड्स बनवू शकत होतो. सो तसेच फिन निफ्टीचा ओव्हरऑल जो मोमेंटम आहे ते पण तुम्ही एक स्पेसिफिकली बघू शकता. ओके, सो लेट्स सी, मी इथे बँक निफ्टी सिलेक्ट करतो अगेन. ओके, सो बँक निफ्टी मध्ये ओव्हरऑल जे पण आपले 12 स्पेसिफिकली बँक्स लिस्टेड आहेत त्यातले किती जे बँक्स आहेत ते पॉझिटिव्ह आहेत आणि किती बँक्स जे आहेत ते निगेटिव्ह आहेत हे तुम्हाला इथे समजते. सो कॅन सी एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक, एसबीआय, इंडसइंड आणि बँक बरोदा, राईट. हे सगळे जे बँक्स पॉझिटिव्ह होते 31 तारखेच्या आसपास आणि कुठेतरी जे एयू बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक आहे ते कुठेतरी नेगेटिव्ह दाखवत होते, राईट. ते आपल्याला समजते. सेम लॉजिक गोस टू दी फिन निफ्टी. जर तुम्ही फिन निफ्टीवर क्लिक करा तर फिन निफ्टी मध्ये जे काही स्टॉक्स आहेत त्या ओव्हरऑल स्टॉक्सचा एक मोमेंटम आपल्याला फाइंड आउट करू शकतो. सो लेट्स सी, जर मी सांगायचं म्हणलं तर प्राइस आहे हे त्याचं चेंज आहे, प्राइसचं चेंज आणि पर्सेंटेज चेंज आहे प्राइस मधलंच. आणि 51 हे जे टॉपला तुम्ही बघताय ते तुम्हाला सांगते की ओव्हरऑल इंडेक्स मध्ये त्याचा कॉन्ट्रीब्युशन किती आहे, तर 51 पॉईंटचा एचडीएफसीचा कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि तो कोणत्या सेक्टरमध्ये ट्रेड करतो ते पण तुम्हाला दिसतंय, प्रायव्हेट बँक मध्ये,
राईट. हे तर ऑइल बँक आणि ऑइल सेक्टर आणि प्रायव्हेट बँक वगैरे. सो प्रत्येक स्टॉकवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला समजेल की कोणत्या सेक्टरमध्ये तो स्टॉक्स आहे आणि कसं परफॉर्म करते. थोडं जर मी पाठी यायचं म्हटलं तर तुम्ही ते पोझिशनली पण अँटिसिपेट करू शकता थोडंफार. जर मी 3 दिवसाचा, 5च्या 3 दिवसाचा डेटा पॉईंट बघायचा म्हटलं तर सो त्या दिवसाच्या बेसिसवर पण तुम्हाला मिळेल की किती स्टॉक्स जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत ओव्हरऑल 3 दिवसाचा रिटर्न धरून, आणि किती स्टॉक्स जे आहेत ते निगेटिव्ह आहेत. राईट. सो याच्याने तुम्ही थोडाफार एक अंदाज लावू शकता. लेट्स से तुम्ही जर मल्टिपल गोष्टी बघितलात की एक 3 दिवसाचा टाइम फ्रेम बघितलात, एक 5 दिवसाचा टाइम फ्रेम बघितलात आणि एक 10 दिवसाचा जर तुम्ही टाइम फ्रेम बघितलात, आणि त्यात जर मला दिसतंय की मल्टिपल स्टॉक्स जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत किंवा मल्टिपल डेज मध्ये कुठेतरी मार्केटचा जो ट्रेंड आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह दिसत असेल, तर मी काय अँटिसिपेट करू शकतो, मी एखादा एक बुलिश अपॉर्च्युनिटी किंवा एक बुलिश मोमेंटम मी अँटिसिपेट करू शकतो त्या लेवलला जाऊन. राईट. सेम लॉजिक जर एक कंटिन्युअसली मला दिसतं की मार्केटमध्ये जो स्टॉक्सचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते कुठेतरी जास्त नेगेटिव्ह चाललंय. राईट. सो जर जास्त स्टॉक्स जे असतील ते नेगेटिव्ह असतील तर निफ्टीमध्ये मी एखादी बॅरिश स्ट्रॅटेजी डिप्लॉय करून जाऊ शकतो आणि तिकडे एक बॅरिश ट्रेड बनवू शकतो. राईट. सेम लॉजिक गोष्ट ती बँक निफ्टीमध्ये पण. सो तुम्ही ह्याला प्रिव्हियसली येऊन चेक करू शकता की बँक निफ्टीचा जर मला प्रिव्हियसली डेटा पाहिजे आणि त्या बेसिसवरती जर मला दिसतं की हे जे स्टॉक्स आहेत ते मॅक्झिमम टाइम, मी आता 3 दिवसाचं घेतलं ना, मग नंतर तुम्ही 5 डेजचं करा, 10 डेजचं करा आणि त्या बेसिसवरती बघा की किती जे स्टॉक्स आहेत ते पॉझिटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह आहेत. जर मॅक्झिमम स्टॉक्स जर पॉझिटिव्ह असतील प्रत्येक रिसर्चमध्ये, सो कुठेतरी त्या पर्टिक्युलर इंडेक्सचा जो सेंटिमेंट आहे तो आपण बुलिश इंडिकेट करू शकतो की एक बुलिशनेस मार्केटमध्ये आहे त्या पर्टिक्युलर इंडेक्ससाठी. आणि सेम लॉजिक जर मॅक्झिमम स्टॉक्स जर बॅरिश मध्ये असतील किंवा फॉलिंग मोमेंटम असेल मॅक्झिमम स्टॉक्स मध्ये, तर आपण कुठेतरी अँटिसिपेट करू शकतो की मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर गोष्टीचा एक फॉल आहे, तिकडे कुठेतरी मार्केट एक फॉलिंग मोमेंटम आपल्याला देऊ शकतं. राईट. सो इव्हन जर तुम्हाला ट्रेड करायचं इंट्राडे करा, इंट्राडेचा सपोज जर एखादा ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळाली तर लगेच या इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन ओपन करा आणि चेक करा की मेजर जे स्टॉक्स आहेत ते धावत आहेत का. जर मेजर स्टॉक्स मध्ये जर तुम्हाला मोमेंटम दिसतंय तर तो कुठेतरी ब्रेकआउट जो आहे तो सस्टेन करू शकतो. तर ब्रेकआउट ऑप्शन जर तुम्हाला मिळाला तर तिकडे एखादा कॉल ऑप्शन तुम्ही बाय करून बघा आणि त्या बेसिसवरती बघा तो ट्रेड किती बरोबर चाललाय. सेम लॉजिक जर तुम्हाला एखादा कन्सॉलिडेशन नंतर किंवा डे हाय किंवा डे लो जेव्हा तुम्ही मार्क केला असाल आणि त्या डे लो मध्ये तुम्हाला एखादा ब्रेकडाऊन मिळतोय, सो तुम्ही काय करा, चेक करा आणि मॅक्झिमम स्टॉक्स ते शॉर्ट मध्ये आहेत का बघा इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन मध्ये येऊन, आणि वेटेज नुसार जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसूनच जाईल की जर मॅक्झिमम स्टॉक जर शॉर्ट मध्ये असतील तर कुठेतरी तो ब्रेकडाऊन तर आहे तो सस्टेन होऊ शकतो. राईट. सो हे रिअल टाइम बेसिसवरती आहे, तर थोड्याला बॅक टेस्ट आपण नाही करू शकत चार्ट सोबत तरी. सो तुम्ही जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये असाल तेव्हा त्याला ट्राय करा. सेम लॉजिक गोज विथ दी पोझिशनल. पोझिशनलीला फक्त काय करा ना की जिथे आपण नेकेड कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन जे इंट्राडेला म्हणत होतो ना ते अवॉइड करा आणि पोझिशनली ट्राय करा की एखादा स्प्रेड बनवून जा, लाईक बुल कॉल स्प्रेड किंवा बुलपुट स्प्रेड किंवा डेबिट स्प्रेड, क्रेडिट स्प्रेड, त्या बेसिसवरती जा. कारण स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या पोझिशनली खूप जास्त तुम्हाला इम्पॅक्ट देतील किंवा खूप जास्त जे तुम्हाला हेल्प करतील त्या ट्रेड्स, त्या गोष्टी मोमेंटम मध्ये ट्रेड्स बनवायला. राईट. सो दॅट इज द थिंग. सो त्या बेसिसवर ट्रेड करा आणि बघा की तिकडे मोमेंटम आहे किंवा नाही. ओके. सेकंड गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एखादा कॉल ऑप्शन पुट ऑप्शन बाय करायचा असेल किंवा स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करायचं असेल तर डू वन थिंग, ट्रेडिंग वरती या, ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती या. ओके. जर सपोज मला एखादा नेकेड कॉल ऑप्शन बाय करायचा असेल तर मी काय करणार, मी इथे येणार आणि लॉंग कॉल, बुलिश स्ट्रॅटेजी इथे आहे, मी लॉंग कॉल सिलेक्ट केला तर मला ब्रेकआउट ज्या पण स्ट्राईकला मिळेल ना, इंडेक्स कॉन्ट्रीब्युशनला बघितलं आणि टेक्निकल चार्टला बघितलं आणि ज्या पण स्ट्राईकला मला ब्रेकआउट मिळालंय ती स्ट्राईक सिलेक्ट करा इथे आणि त्याचा पोझिशन इथे सेव्ह करा. सो जसं जसं तुम्हाला तिकडे मोमेंटम मिळत जाईल तसं तसं तिकडे तुम्हाला जो काही प्रॉफिट आहे, जो काही लॉस असेल तो तुम्ही इकडे बघू शकता. राईट. सो जर इंट्राडे करा तर मॅक्झिमम ट्राय करा की पेपर ट्रेड करा. आधी सुरुवातीला ऍटलिस्ट हा जर कन्सेप्ट मी जर तुम्हाला सांगतो तर ऍटलिस्ट ट्राय करा की पहिले 5 दिवस किंवा इनिशियली 3 ते 4 दिवस, ऍटलिस्ट 3 ते 4 दिवस याला पेपर ट्रेड करा आणि चेक करा की रिझल्ट काय येते. जर पॉझिटिव्ह रिझल्ट असेल तर यू कॅन गो विथ दी बुलिश सेंटिमेंट, तिकडे जाऊन एखादी बुलिश ट्रेड बनवा. सेम लॉजिक जर ब्रेकडाऊन असेल आणि जर तिकडे तुम्हाला एखादा बॅरिश सेंटिमेंट आहे तर तिकडे जाऊन एखादा पुट ऑप्शन बाय करा. सो इकडे तुम्ही क्विकली ह्याला पुट ऑप्शन मध्ये पण कन्वर्ट करू शकता. सो जेव्हा तुम्ही ह्याला पुट ऑप्शन मध्ये कन्वर्ट करा सो तुम्हाला त्याचा पण पे ऑफ मिळेल आणि त्या बेसिसवरती जर तुम्हाला ट्रेड्स बनवायचे असतील तर त्या बेसिसवरती पण तुम्ही ट्रेड्स बनवू शकता. राईट. सेम गो विथ दी स्ट्रॅटेजीज, जर तुम्हाला स्ट्रॅटेजीज बनवायच्या असतील तर गो विथ दी ट्रेडिंग अगेन आणि ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती आहे आणि
बुल कॉल स्प्रेड, एखादी बुलिश स्ट्रॅटेजी पण असेल तर बुल कॉल स्प्रेड इथे ऑप्शन आहे. सो अकॉर्डिंग टू युअर मार्जिन किंवा मार्जिन नाही म्हणताना रिस्क रिवॉर्ड रेशिओच्या बेसिसवरती तुम्ही एखादी इकडे स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकता, एखादा बुल कॉल स्प्रेड डिप्लॉय करू शकता. ओके, सेम लॉजिक गोष्ट विथ दी बेरिश. जर तुम्हाला दिसतं की मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो कुठेतरी बेरिश आहे की कुठेतरी मार्केट फॉल देऊ शकतो, सो तिकडे जाऊन एखादा बेअर कॉल स्प्रेड किंवा बेअर पुट स्प्रेड डिप्लॉय करू शकता आणि त्या बेसिसवरती तुम्ही जाऊन एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकता. ओके, सो दॅट्स इट फॉर द टुडे. आजचा हाच डेटा पॉइंट होता की इंडेक्स कॉन्ट्रीब्युशनला आपण कसं यूज करू शकतो आणि त्याचा काय यूज आहे. ओके, सो जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, किंवा काही वेगळ्या कन्सेप्ट तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आपण डेफिनेटली त्याच्यावरती ट्राय करू. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर युअर टाइम.